महायुतीमध्ये 3 पक्ष असल्यानं अनेकांचं मंत्रिपदाचं स्वप्न भंगलंय आणि अशा परिस्थितीमध्ये ध्यानीमनी नसताना सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटेंच्या गळ्यामध्ये कृषी मंत्री पदाची माळ पडली। पण माणिकराव कोकाटेंचं काम कमी आणि तोंडच अधिक चालताना आपल्याला पाहायला मिळालं आणि आता तर त्यांना कृषी मंत्री पद ओसाड गावची पाटीलकी वाटू लागले। बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। ज्या मंत्रिपदामुळे माणिकराव कोकाटेंना मानपान मिळतोय, ज्या मंत्रिपदामुळे रुबाब दाखवत मिरवायला मिळतंय, ज्या मंत्रिपदामुळे अंगावर स्टायलिश कोट घालायला मिळतायत, तेच मंत्रिपद आता माणिकराव कोकाटेंना ओसाड गावची पाटीलकी वाटू लागले। कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असून मला जाणीवपूर्वक हे खातं दिलं असं विधान कोकाटेंनी केलंय। माझ्याशी सारखा या ठिकाणी पाठपुरावा सुरू असतो आणि जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कृषीचं खातं दिलंय। आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाड गावचीच पाटीलकी आहे, पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं। हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचंय। समाजाला वाईट वाटेल असे कुठलेही अपशब्द किंवा असा वाक्यप्रचार होऊ नये आपल्या मंत्रिमंडळातल्या कुठल्याही मंत्र्याकडनं, जेणेकरून समाज मन दुखेल, जेणेकरून शेतकऱ्याच्या जखमेवरचं मीठ तोडलं जाईल किंवा समाजाला वाईट वाटेल असं कुठलंही वर्तन मंत्र्याकडनं अपेक्षित नाही, अशा सूचना आम्हा सर्वांना दिलेल्या आहेत। आता कोकाटेजीबद्दल जे काही बोलले आहेत ते अजितदादा याचा विचार करतात। राज्यात अवकाळी पावसामुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। परिणामी शेतकरी आता मदतीच्या आशेनं सरकारकडे पाहतोय। अशा परिस्थितीमध्ये कृषी मंत्र्यांनी धीर देणं हे अपेक्षित असताना माणिकराव कोकाटे अक्षरशः तोंडाला येईल ते बरळत सुटले आणि त्यामुळे विरोधकांना टीका करण्यासाठी आयतं कोलीत मिळालंय। ज्या माणसाला माणुसकी माहित नाही अशा व्यक्तीला तुम्ही मंत्रिपद दिलेले, त्यापेक्षा त्याला तुम्ही घरी बसवा, त्याला ट्युशन लावा। अनेक इच्छुक उमेदवार आहेत जे मंत्री व्हायला तयार आहेत तुमच्या पक्षातून, त्यांना तिथं संधी द्या आणि एक चांगला क्लास या कोकाटेंसाठी लावून द्या, ज्यात माणुसकी काय अशी ह्यातून सुरुवात करा आणि मग नंतर मंत्रिपद कसं ते भुषवायचं हे त्यांना त्या ठिकाणी शिकवलं जाईल। हे मंत्री आहेत का अजून दुसरं वाचाळवीर आहेत असं म्हणण्याची आता वेळ आली आहे। त्यांचा सातत्याने हा बेतालपणा जो आहे हा आता सहन करण्याच्या पलीकडे झाला आहे। आता जे उजाड गावची पाटीलकी शेती कृषी विभागाला म्हणण्याचा त्यांचा अर्थ काय की आता शेती राहिलीच नाही आणि शेती आता विषय विसरून जा, फक्त उद्योगपती जे आहेत त्यांचंच आता त्याची चाकरी करा असा संदेश त्यांना त्यांच्या विधानातून द्यायचा आहे। तर आता हे कृषी मंत्री नाहीत तर हे ढेकळ्या मंत्री आहेत अशी म्हणण्याची वेळ त्यांनी आता आमच्यावर आणून ठेवली आहे। महायुतीची सत्ता आल्यानंतर ध्यानीमनी नसताना माणिकराव कोकाटेंची कृषी मंत्रीपदी वर्णी लागली। मात्र गेल्या 6 महिन्यात कोकाटेंचं काम कमी आणि तोंड जास्त चालतंय। कधी ते शेतकऱ्यांची तुलना थेट भिकाऱ्यांशी करतात तर कधी कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी लग्न आणि साखरपुडे करतात असं विधान करून मीठ चोळतात। तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय। पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही 4 लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत। सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला, आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत। भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार। शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा। कृषी प्रधान असलेल्या आपल्या देशात राज्यात कृषी मंत्री पद खूप महत्वाचं समजलं जातं। या मंत्रिपदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवी पहाट आणण्याची संधी असते। मात्र माणिकराव कोकाटेंना हे मंत्रिपद ओसाड गावची पाटीलकी वाटू लागले
आणि त्यामुळं आता अजित पवारांनी अधिक वेळ न दवडता कोकाटेंकडून मंत्रिपद काढून घ्यावं, कारण मंत्रिपदाला ओसाडगावची पाटीलकी समजणारे माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांसह राज्याला देशोधडीला लावल्याशिवाय राहणार नाहीत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.